हॅलो हाय नमस्ते, मी आहे प्राजक्ता चिटणीस. नवराष्ट्रमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. माझ्यासोबत आहे गायत्री दातार. गायत्री, मला सांग, तुला पाहत्रीमध्ये एक गोड मुलगी आम्हाला पाहायला मिळाली आणि आत्ता पूर्ण विरोधी म्हणजे जी विलन आहे. मला सांग, तुला जेव्हा सांगितलं आता तू विलन बनणार आहे का तूच ठरवलंस की आता मी वेगळ्याच भूमिकात मला द्यायचं? नाही, खरं तर पहिल्यांदा नमस्कार. आणि तू म्हणलीस तसं मीच ठरवलं होतं की मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या, वेगवेगळं मला ट्रायआउट करायचं आहे. आणि मी थांबले होते अशा एका पॉवरफुल रोलसाठी, पॉवरफुल कॅरेक्टरसाठी. आणि कलर्स मराठीच्या टीमनी आणि केदार सर, सुगंधाताई सोजल यांच्या थ्रू मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली शुभ्रा हे कॅरेक्टर करण्याची. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे त्याच्यामुळे की आधी मी सगळं असं गोड केलं आहे, समजूतदार समंजस सगळ्या भूमिका केल्यात. आणि दॅट टू डायरेक्टली शुभ्रा करणं हे माझ्यासाठी पण चॅलेंज आहे. आणि आय होप की ते मी चांगल्या प्रकारे पार पाडू शकेन. मला सांग की आता तुला पाहत्यानंतर लोकांच्या तुझ्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या, त्यानंतर तू भरपूर म्हणजे कधी कैमिओमध्ये दिसली, मग हिंदीमध्ये गेली, मग तुझे जे वाट पाहत होते मग सोशल मीडियाला कशा पद्धतीने असायचं की बाबा तू परत ये? खूप मेसेजेस ऑन अ डेली बेसिस असायचे DMsमध्ये किंवा फोटोजच्या खालच्या कमेंट्समध्ये की तू परत कधी करणार आहेस एखादी मालिका, किंवा तुला मी परत छोट्या पडद्यावरती आम्ही कधी बघणार आहोत फुल फ्लेज मालिकेमध्ये, किंवा तुला पाहते रे पार्ट 2 कधी येणार आहे. आतापर्यंत लोक तेच विचारत होते. सो हे तर उत्सुकता कायमच होती. आणि जेव्हा पहिला आमचा प्रोमो आउट झाला तेव्हा फायनली सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असं म्हणता येईल. म्हणजे तुझा लुक हा म्हणजे तुला पाहतेचा लुक आणि आत्ताचा पूर्ण वेगळा आहे, खूप वेगळा आहे. मग सगळं पूर्ण ठरवलंच होतं का की माझी पूर्ण जी इमेज आहे ती पुसायचीच आहे? मला आता पूर्ण इमेज आहे ती पुसायचीच आहे असं काही नाही, पण ॲज अन ॲक्टर ना नवीन नवीन किंवा काहीतरी वेगळं कायम करावं असं वाटतं. आणि ती प्रत्येक ॲक्टरची भूक असते की वेगळं काहीतरी करता यावं किंवा काहीतरी मला ग्रो होता येईल असं करता यावं. सो दिस इज अ पार्ट ऑफ दॅट की जसं मी कॉमेडी ट्राय केलं किंवा वेगवेगळे हिस्टॉरिकमध्ये मी दिसले, तसं शुभ्रा एक आहे. तुझा करिअरचा आता ग्राफ जो उंचावतच चालला आहे, आता तुझ्या फॅमिलीचं काय म्हणणं आहे? कारण तुझी फॅमिली अशी होती की चित्रपटसृष्टीशी काही संबंध नाही. तुझी आई SP मध्ये प्रोफेसर आहे, प्रिन्सिपॉल म्हणून ती रिटायर झाली. त्याच्यानंतर वडील नेव्हीमध्ये, म्हणजे काहीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना तू आज इथपर्यंत पोचले. मग घरातल्याना किती आनंद वाटतोय? त्यांना खरंच खूप आनंद वाटतो. आणि इनिशियली त्यांचा थोडासा विरोध होता मी ह्या इंडस्ट्रीत येण्यापासून, पण जसं जसं त्यांनी बघितलं की त्यांनी विचार केला आहे तसंच काही नाही आहे सगळं, आणि एक बरं करते मुलगी म्हणल्यावरती त्यांना खूप कॉन्फिडन्स आला. आणि दे आर व्हेरी हॅपी नाव, दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. मग जेव्हा तू सांगितलेलंस तेव्हा रिॲक्शन होतं की तुला ॲक्टिंग करिअर करायचं आहे? अरे बापरे बापरे, माझ्या घरून तर अलाउडच नव्हतं असलं काय सगळं करणं. आणि कारण कोणीच या फील्डमध्ये नाही, आणि त्यांचं म्हणणं होतं की तुला इतक्या अनस्टेबल प्रोफेशनमध्ये कशाला जायचंय की आज काम आहे उद्या काम नाही, मग तू ते काम नसल्यावरती मग तू काय करणार, तुला जमणार आहे का मग ते हँडल करणं? कारण तू तर सतत तुला बिझी राहायला आवडतं, मग असं झाल्यावरती मग तू काय करणार? आणि त्याच्यापेक्षा सगळं नको करूस. एक त्यांचं लॉजिकल आणि करेक्ट मत होतं त्यांच्या दृष्टीने. पण मग आपल्यात जो अभिनयाचा किडा असतो तो काही जात नाही, त्याच्यामुळे मग मी हट्ट करून 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 थोडंफार कधीतरी खोटं बोलून ऑडिशन देऊन देऊन जेव्हा मला पहिलं प्रोजेक्ट मिळालं त्याच्यानंतरही माझे आई बाबा चिडलेले होते. आणि पण जेव्हा ते आले सेटवरती आणि जेव्हा त्यांनी बघितलं, काय 3 ते 4 वेळेस ते आले काही दिवसांकरता, आणि त्यांनी सगळं वातावरण बघितलं आणि ओव्हरऑल कसं आम्ही काम करतो, कसं किती तास काम असतं आणि किती हार्डवर्क आहे, हे सगळं जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा ते असे झाले की ओके, म्हणजे ही काहीतरी असं फालतू काहीतरी करायला जात नाहीये किंवा मागत नाहीये, खरोखर तिला पॅशन आहे या गोष्टीची, म्हणून ती हे करण्यासाठी हट्ट करते. सो त्याच्यानंतर त्यांनी मला खूप सपोर्ट केला. म्हणजे जर आई प्रिन्सिपल आहे तर आईचं म्हणजे 90% टीचर्सचं असतं की माझ्या मुलाने पण टीचर बनावं. मग तुझ्या आईने तुला कधी सांगितलं का? नाही, माझ्या आईचं असं काही नव्हतं की टीचर बनावं किंवा काय, पण तिचं म्हणणं होतं की हे नको करूस, म्हणजे हे तुला हॉबी म्हणून करायचं असेल थोडंफार तर त्यांनी तुला दुसरं काही सुचवलेलं का की हे करिअर कर वगैरे? हो, म्हणजे तू इंजिनिअरिंग कर, बाहेर जा, MS कर. सगळे माझ्या फॅमिलीतले तेच करतात की इंजिनिअरिंग करून वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत, तिथे मास्टर्स केले, MBA केले, तिथे छान ते सेटल्ड आहे. सो तो एक साधा सरळ सूट मार्ग ते कर, नाही तर डॉक्टर बन, CA बन, एक नॉर्मल एक जे ट्राईड अँड टेस्टेड मेथड्स असतात ते कर, असं त्यांचं म्हणणं होतं.
मग आत्ता त्या सगळ्यांना म्हणजे घरातल्यांना कसं वाटतंय तुला बघून? नाही, दे आर व्हेरी प्राऊड राईट नाव, कारण म्हणजे त्यांना पण ओळखतात माझे आई म्हणजे आता वडील. गायत्रीचे आई वडील म्हणून त्यांची नवीन ओळख येस, त्यांना आहे. म्हणून त्यांना सगळीकडे ओळखतात आणि जेव्हा केव्हा त्यांना ओळखलं जातं तेव्हा त्यांना ते खूप प्राऊड असतात, की माझे वडील तर खूप प्राऊडली सांगतात की मी हिचे वडील आहे वगैरे. तर खूप गोड, खूप आता ते दे आर व्हेरी सपोर्टिव्ह आणि व्हेरी हॅपी. मग ते पुण्यातून तुझ्याकडे शिफ्ट झालंय का ते पुणा बॉम्बे तुझं चालूच आहे त्यांना भेटण्यासाठी? नाही नाही, ते पुण्यातच राहतात. माझा दादा वहिनी पण त्यांच्याबरोबर राहतात, त्यांना एक छोटं बेबी पण आहे. सो ते सगळे एकत्र राहतात पुण्यामध्ये आणि व्हिजिटिंग चालू असतं जसा वेळ मिळेल तसा. मग सांग, आत्ता ह्या मालिकेची शूटिंग चालू आहे, तर तुझे सीन अक्षय आणि पायलसोबत झाले का? त्यांच्यासमोर बॉन्डिंग कसं झालंय? सो माझे जास्त सीन्स नाही झालेले आहेत अक्षय आणि पायलसोबत. म्हणजे एकच आम्ही आणि पायलने एक सिक्वेन्स केलाय आणि अक्षय बरोबर प्रोमोच्या वेळेस शूट केलेलं आहे. पण बॉन्डिंग खरंच खूप छान आहे आणि दोघंही उत्तम कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करायला खरंच खूप मजा येते.